राष्ट्रीय ओबीसी एससी एसटी क्रांति दल की ओर से सिंदेवाही में भव्य रोजगार मेले का आयोजन 13 फरवरी को किए जाने की जानकारी इस संबंध में ली गई पत्र परिषद में दी गई। ओबीसी एससी एसटी क्रांति दल और जिला कौशल्य विकास रोजगार चंद्रपुर और उद्योजकता विभाग व पंडित दीनदयाल उपाध्याय योजना अंतर्गत संयुक्त तत्वाधान में रोजगारों को सुवर्ण अवसर मिलने के लिए 13 फरवरी को सिंदेवाही के सर्वोदय महाविद्यालय के प्रांगण में रोजगार मेले का आयोजन किया गया है। इस संदर्भ में एक पत्र परिषद ली गई। इस पत्र परिषद में राष्ट्रीय ओबीसी एससी एसटी क्रांति दल के प्रदेशाध्यक्ष एडवोकेट राजेंद्र महाडोड़े ने विस्तार पूर्वक क्या जानकारी दी, आइए सुनते स्वयं उन्हीं की जुबानी। राष्ट्रीय ओबीसी क्रांति दल व रोजगार विकास कौशल्य यांच्या माध्यमातून सिंदेवाही येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन आम्ही 13 फरवरी 2025ला केलेले आहे आणि या ठिकाणी जी परिस्थिती आहे आरमोरीपासून नागभीडपासून सिंदेवाही ब्रह्मपुरी या सगळ्या एरियामध्ये अतिशय तिथला जो युवक आहे हा चिंताग्रस्त आहे, अतिशय मानसिकदृष्ट्या खचलेला आहे आणि त्याला त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे तिथला जो युवक आहे हा कर्नाटकामध्ये तेलंगणामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये शेतीवर कामासाठी नोकऱ्या शोधण्यासाठी इकडे तिकडे त्याची भटकंती चालू आहे। त्या भटकंतीमध्ये त्याची मोठ्या प्रमाणात फसवणूकसुद्धा होऊ राहिली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हजारो युवकांची नासाडी करणं म्हणजे येणाऱ्या पिढ्यांची बर्बादी करणं आहे आणि या युवकाला आजच्या घटकेला वाचवणं गरजेचं आहे आणि म्हणून राष्ट्रीय ओबीसी एससी एसटी क्रांती दलाच्या माध्यमातून आमचा हा प्रयत्न आहे की आम्ही त्या ठिकाणी जवळपास 12 कंपन्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि 1200 व्हॅकन्सीज घेऊन त्या कंपन्या त्या ठिकाणी स्टॉल लावणार आहेत आणि 1200 व्हॅकन्सीज आम्ही त्या ठिकाणी घेऊन सगळ्या बेरोजगार युवकांना आम्ही आमंत्रित करतोय, आम्ही आव्हान देतोय की त्या ठिकाणी जर आपण आले तर आपली नोंदणी त्या सिंदेवाही येथे सर्वोदय विद्यालय पटांगणामध्ये तो रोजगार मेळावा होऊ राहिला त्या ठिकाणी आपण आपली नोंदणी करून घ्यावी व रोजगार उपलब्धतेची संधी जी आहे ती आपण त्या ठिकाणी मिळवावी हीच तुम्हाला या ठिकाणी मी आवाहन करतो। सिटी वीकली प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।